आपल्याकडे. जो पण तुम्ही वरती जोडणी देत नाही तो पण कोणत्याच प्रकारचं वरती गॅस सप्लाय देत नाही. आता रेग्युलेटर देखील आपण वरती लावलेला आहे बरोबर. रेग्युलेटरचं बटन चालू केलं, शेगडीचं बटन देखील चालू आहे. आता इथं जर का वरती वरती गॅस द्यायला पाहिजे, भेटते का इथं? नाही. कारण काय हेच आपल्याकडे डिस्ट्रिब्युशन करतोय. घरामध्ये आपल्या लहान मुलं असतात, त्यांना काय माहिती असतं, आई वडील किंवा आजी आजोबांना पाहून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एकच माहिती असतं, आई रेग्युलेटरचं बटन चालू करते, शेगडीचं बटन चालू करते, वरती लायटर माझं काय होतं, पेटी घे. गॅस चालू होतो. बऱ्याच वेळेला लहान मुलं देखील घरामध्ये मॅगी वगैरे बनवून खातात. सांगायचं म्हणजे काय, आई काहीतरी करते, मला देखील काहीतरी करायचं आहे म्हणून स्वतःला काय भाजून दुखापत करू नये म्हणून आपल्या इथं मशीनला एक परमिशन शूज दिलं. याला ज्यावेळेला 2 वेळा प्रेस करतो, परमिशन देतो, त्याच्या वेळेला वरती गॅस सप्लाय चालू होतो. तो 2 वेळा परमिशन देऊया, 2 वेळा परमिशन दिली, वरती इथं आपला गॅस सप्लाय चालू झाला. आता हे झालं दुसरी सुरक्षा. काय करताय आता पण ते कोणताही असं एजन्सीवाला आहे का की त्यांनी तुम्हाला वजन करून दिलं नाही? आपल्या गॅसला अर्धा आला तर आपल्याला समजत होतं का? नाही. पण इथून पुढे तुम्हाला प्रॉपर वजन इंडिकेट करण्याचं काम करणार आहे. गाड्यासारखी काय दिसते का तुम्हाला? आता याच्यामध्ये काय दिसते सांगा मला. जवळ या. दिसतंय का सर तुम्हाला? काय दिसतंय याच्यामध्ये? हिरव्यात आहेत. ग्रीन कलर, रेड कलर आणि ब्लॅक कलरचा काटा दिसतोय. हो. आता ब्लॅक कलरचा काटा कुठे आहे सर? हिरव्या भागात. ग्रीन मध्ये बरोबर. आता ग्रीनच्या वरती एक छोटासा गोल्डन पिन दिलेलं आहे. हो. गोल्डन पॉइंट दिलेला आहे. ब्लॅक कलरचा काटा जर का त्याला टच असेल तर आपला पूर्ण गॅस सिलेंडर भरलेला हे इंडिकेट करतो. थोडा जर काढून घेतला सर खाली ट्रिप दाखवतो. जसा जसा वापर होईल तसा तो रेड मध्ये येतो. रेड मध्ये आला की इंडिकेट करतो 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा गॅस सिलेंडर संपणार आहे. पूर्वी काय व्हायचं आपल्या घरामध्ये, गॅस सिलेंडर किती राहिलाय यासाठी काय करायचा, हलवून उचलून पाहिजे. 4 दिवसाचा अंदाज असायचा. संपला जातो 4 चपात्या भाजल्या जायचं, 5 वाजता गोंधळ गडबड. इथून पुढे तुमचा गोंधळ गडबड होणार नाही. आपल्या गॅस सिलेंडर संपत आला हे सुद्धा तुम्हाला इंडिकेट करणार आहे. पण आपल्या घरामध्ये जास्तीत सुरक्षा काय करते हे तुम्हाला सांगतो. मगाशी काय सांगितलं तुम्हाला, आपल्या पाईप 2 प्रकारे आपण खराब केलेला आहे. साबणाचं पाणी घालून आपण एकच पाईप जास्त वरतो, त्याच्यामध्ये चिरा बॅगा दिसतात. आणि आपलं जर घरामध्ये महिला ज्या असतात जास्तीचा जर का स्वयंपाक करायचा असेल तर चालूमध्ये वर खाली करतात किंवा इकडे तिकडे सरतो. तर चालूमध्ये जर का पाईप पाईप एवढ्या अंतरामध्ये जर का निसटला तर काय होणार? स्फोट होणार. एवढ्या अंतरामध्ये आता मी बोलता जर का पाईप काढला तर काय व्हायला पाहिजे? काढूया का? काढा काढू का? नाही काढू. हळद पाईप काढतो आणि फक्त आम्ही आम्ही संपर्कामध्ये धरतो, कोणी सुद्धा पळून जायचं नाही. हळद पाईप काढतो. काय होतं बघूया. काय झालं? काहीच नाही, बंद झालं. काटा कुठे गेलो सर? काटा कुठे गेला? काटा लालच्या पलीकडे म्हणजे अलीकडे कोपऱ्यात. हा, खाली ट्रिप झाला खाली म्हणजे काय झालं, गॅस सप्लाय इथं बंद झाला. इथं कुठं पेटतंय का? नाही. पाहिलं नसतं तर पुन्हा एकदा पाहून घ्या. आपलं बजेट काय घरामध्ये सुरक्षित असतं. 0 डायरेक्ट सप्लायच बंद झाला आपण. पुन्हा एकदा मशीनकडे लक्ष द्या. मशीन इथं कुठे मी हात लावलाय का? मशीन काय काम करते बघा. हळूच पाईप काढतो, किती सेकंदात ट्रिप करते बघा. काय झालं, किती सेकंदात ट्रिप करते? जसं आपल्या घरामध्ये एमसीबी ट्रिप करतो, डोळ्याचे पापण्या लावते तर तेवढ्यात तो ट्रिप होते. कुठं पेटते का? नाही, बंदच झालं. त्यांनी काय केलं, पूर्णपणे जागेवर ट्रिप करण्याचं काम केलं. आता होईल का कुठे दुर्घटना? पण आपल्या घरामध्ये जर का फक्त रेग्युलेटर असतं आणि घरामध्ये जर का चालूमध्ये हा रेग्युलेटरचा पाईप जर का निसटून पडला, काय दुर्घटना होते ते तुम्हाला दाखवतो. 760चा बडका कोणी पाहिला आहे का? सातचा बडका कोणी पाहिला आहे का घरामध्ये? घरामध्ये कसा असतो ते तुम्हाला दाखवतो. हा किती होता माहितीये का? 160. आपला गॅस सिलेंडर किती देतो? 660. 160चा बडका आपण डोळ्यानं पाहू शकतो का? नाही. 660 किती असेल? बापरे. 20 फूट बडका. 20 फूट आपलं किचन रूम तरी असतंय का? बऱ्याच वेळा आपण न्यूजमध्ये पाहतो की 1 मिनिटामध्ये महिला भाजली गेली. भाजण्याचं कारण हेच आहे
हे जे 660चा जो भडका आहे त्या महिलेच्या पूर्ण अंगाभोवती पसरलं. आपलं किचन रूम किती असते 8x8 किंवा 8x10. महिला कळू देखील शकत नाही आणि महिलांच्या अंगावरती नायलॉन सिल्क असं साडी किंवा पदार्थ असतात. एकदा का बाजून अंगाशी चिटकल्या तर निघता निघत नाही. आणि एकदा कोणती जर का महिला 50 ते 60% जर का भाजली तर कोणत्या डॉक्टरने गॅरंटी घेतली का? नाही. त्यामुळे आपण देखील आपल्या गावामध्ये काळजी घेणं गरजेचं. आपली काळजी शक्ती आपल्या हातामध्ये. आता सांगायचं म्हणजे काय, इथं आपलं पुन्हा आपण इकडे गॅस सप्लाय चालू केलेला आहे. आता आपल्या घरामध्ये असतं बऱ्याच आपला पाय जो असतो कट असतो बरोबर, छोटे छोटे चिरा द्यायला आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला वास येतो पण समजतात कुठे लिकेज आहे नाही. पण इथं आपण नॉर्मल लिकेज करून पाहूया. एक छोटंसं लिकेज जर आपल्या घरामध्ये झालं तर कसं पण सुरक्षा करतो येतो मला दाखवतो. आता इथे लिकेज आहे आपल्याला समजतं, दिसतंय का आपल्याला लिकेज आहे? नाही. कधी समजणार इकडची आग इकडे लागणार त्यावेळेला. हो. पण इथं आपली आग लागणार नाही. मी स्वतःहून तुम्हाला लावून दाखवतो. इथे जर का अशी आग लागली तर तुम्ही घरामध्ये काय करणार हो? काय करणार? रेग्युलेटर बंद करणार. अजून काय करणार? इथं दुर्घटना होणार. हां. बरोबर ठीक आहे. अजून काय करणार? रेग्युलेटर बंद करणार. अजून काय करणार? ओलं कापड मारून. अजून काय करणार? काय करणार? काय करणार? पाणी मारणार. हां. बरोबर. पाणी मारणार 10 फटाका वाढवणार. तुमचं घर पूर्ण पाण्यानं भरेल पण आपली इथं आग होईल ना. दुसरं म्हणजे आपण ओलं कापड मारणार. ओलं कापड सुद्धा आग पकड, कारण की त्याच्यामध्ये काय असतं पाण्यामध्ये ऑक्सिजन. दुसरं म्हणजे काय, आपण वाळूची बारडी मारणार. सरांनी सांगितलं तसं आपण रेग्युलेटर बंद करणार. पण आपण हे जे सगळं पाहिलेलं असतं मोबाईलमध्ये पाहिलं असतं यूट्यूबवर. त्यांनी जे करून दाखवलं कोणत्या पोलिसांना करून दाखवलं असतं? कुठे करून दाखवलं असतं? ओपन मध्ये. घरामध्ये का बाहेर ओपन? बाहेर. ओपन एरियामध्ये कोण दाखवलं असतं बरोबर. कोणता असा व्हिडिओ आहे की घरामध्ये कोण दाखवला? आपल्या हे जे आग जर आपल्या रेग्युलेटर बंद गेली तर आपला गॅस सिलेंडर कुठे असतो? किचन बेडच्या खाली खाली असतो. टाकीला टाकी 2 टाकी लावून ठेवले असतात आपण. महिलांचा निमा संसार कुठे असतो? त्या टाक्यावरती बोलतो. पिठाचा डबा, तेलाचा डबा, मिठाचा डबा पूर्ण त्याच्या अवतीभोवती ठेवलं असतं. तेवढं जर मन नाही भरलं तर आपल्या त्याच्यावरती आपल्या सिलेंडरवरती लाटणं भरपूर सगळं ठेवलं असतं. आता आपण जर का तिथं हात घालायला घेतो अग्नीचा संपर्क गुंदर जिकडं ऑक्सिजन सपोर्ट तिकडं फ्लेम मारली जाते. आपण जर रेग्युलेटरचं बटन बंद करायला जाणार तो जी फ्लेम असते ते आपल्या अंगावरती मारतं. आपण रेग्युलेटरचं बटन बंद करू शकतो कसं? नक्कीच नाही. दुसरं आपल्याकडे उपाय करायला लांब म्हणजे ओपन मध्ये असेल, आतमध्ये पॅक मध्ये असेल तर करू शकतो का? दुसरं म्हणजे काय, आपण वाळूच्या बारड्या मारू शकतो. आपण जे पेट्रोल पंपावरती पण पाहिले असतात वाळूच्या बारड्या ठेवलेले असतात ते देखील लिक्विड आहे आणि हे देखील लिक्विड पंप असेल बरोबर. तर दोन्ही लिक्विड आहे. त्यांनी लिक्विड आहे म्हणून वाळूच्या बारड्या तरी ठेवल्या. असं कोणी आता घरामध्ये वाळूच्या बारड्या बनवून ठेवलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये दुर्घटना होईल म्हणून कोणी ठेवल्यात का? नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये आता काय दुसरी कोणती सुरक्षा नाही. मग आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो? मग जर आग लागली असेल तर आपण एकच करतो बरोबर. आपण ओरडत जाणार. आपण पूर्ण सोसायटी जागी करणार बरोबर. आपल्या घरामध्ये काय झालं आग लागली, तुमचा शेजारी जरी असेल तर तुमच्या घरामध्ये वापरून बघायला जाणार आहे का तुमच्या घरामध्ये कुठं आग लागली? बघणार आहे का? तो सुद्धा तुमच्याबरोबर खाली पळणार. वरून तुम्ही खाली पळत गेला. इथं जे आग लागलेली जेवढी लागली असेल तेवढीच असेल का वाढत जाणार? वाढत जाणार. मग इथं आपण आग वाढवून पाहिजे का? पाहूया का वाढवून? पाहिजे का ताई वाढवून? बघूया काय होतं. वाढली अजून मोठी झाली काय झालं? पूर्ण मोठी झाली काय झालं? काटा कुठे गेला सर? लालवर गेला. लालवर गेला. इथं कुठं पेटतंय का? इथं कुठं पेटतंय का? नाही. ते काय करतं त्याला काय समजतं वरती लिकेज झालं. हां ते सेफ्टी गेज आहे ना. हां ते काय करतं 160 देतं म्हणजे काय तुमच्या गॅस आपल्या शेगडीचे 5 बर्नरची शेगडी असते. हां 5 बर्नर ते पेटतील एवढं देण्याचं काम करतं. त्याच्यापेक्षा जर का जास्त जर का फ्लो झाला तर ऑटोमॅटिक काय करतो तो गॅस सप्लाय बंद करतो. त्याने काय केलं वरचं रबराचं कोटेज काय केलं जाळलं. आतील फायबरानं जाळायचं होल मोठं कोण त्याने काय केलं 5 बर्नरच्या पेक्षा जर का जास्त प्रेशर गेला तर त्याने काय केलं ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद केला. पण आपल्याला हे जे लिकेज आहे रात्री अपरात्री कधी घडू शकतं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही इथे लायटर मारला पेटते का? इथे कुठे? मी सांगितलं मग तुम्ही 2 वेळा प्रेस इथे परमिशन देखील दे. पेटते का इथं? इथे कुठे पेटते का? बरं ठीक आहे. तुम्ही
इथं का पेटत नाही? मग 10 वेळा जर इथं परमिशन दिली ते सुद्धा इथं पेटते का बघूया? पेटते का सर? नाही. नाही. का पेटत नाही? कारण की इथं वरती लिकेज आहे. पण आपल्या रेग्युलेटर घरामध्ये काय सुरक्षा करतो हे तुम्हाला दाखवतो. मशीन नसेल ना आपल्या घरामध्ये फक्त हे रेग्युलेटर असेल तर कशा पद्धतीने सुरक्षा करतो आपल्या घरातील? ठीक आहे. आता इथं आपण रेग्युलेटर बटन चालू करूया. काय होतं बघूया. काय करतं? लिकेज चालू होतं. जसं आपण घरामध्ये पाण्याचं नळ चालू करतो आणि त्याचं पाणी जसं चालू होतं तो पण आपण बंद करत नाही, तो पण गॅस पद्धतीने इथे काय करतो? गॅस सप्लाय चालू तर चालू, बंद तर बंद. याला माहिती आहे का वरती लिकेज आहे? तो काय करणार? गॅस सप्लाय चालू असताना तुमच्या घरामध्ये दुर्घटना झाली, काही झालं तर त्याला काय फरक पडतो का? इथं आता मी लायटर मारून दाखवू शकत नाही कारण की मला सुद्धा घरी जायचं आहे. इथं आता वरती आपण पुन्हा मशीन लावून पाहूया. वरती पुन्हा आपण रेग्युलेटर लावूया. रेग्युलेटरचं बटन चालू केलं, मशीनचं बटन चालू केलं, पुन्हा आपण इथे परमिशन दिली. पेटतंय का? नाही. पेटतंय का? मी पुन्हा एकदा इथं परमिशन देतो. आपला काटा काय इंडिकेट करतोय बघा. काय करतोय तो? वरती जातोय आणि परत खाली येतोय. बरोबर. म्हणजे इथं वरती गॅस सप्लाय देतोय का तो काय सांगतोय? वरती जो पण तुम्ही लिकेज काढत नाही तोपर्यंत चालू कर. आपल्याला गॅस सप्लाय देणार नाही. आता इथं पुन्हा आपण हे लिकेज काढूया. लिकेज जे आहे आपण काढलेलं आहे. पुन्हा पाईप जोडणी करूया. पुन्हा 2 वेळा आपण काय केली तर परमिशन दिली. पुन्हा इथं आपलं काय झालं? पुन्हा सुरळीतपणे चालू आपला झालं. supply चालू झाला. आता आपल्या घरामध्ये दुसरं ह्याच्या पुढची लिकेज कसं पण घडतं ते तुम्हाला दाखवतो. काय झालं होय? विजला. काय gas विजवला का? विजवला. बरेच लोक काय म्हणतात गॅस विजवला. विजवला म्हणजे काय? आपल्या घरामध्ये विजला म्हणजे काय? आपल्या घरामध्ये लिकेज नाही. ते काय असतं आपल्या घरामध्ये दुर्लक्षपणा होऊन ते काय होतं? वाऱ्याने किंवा दूध वगैरे उचलून ते विजलं जातं. आपला काटा कुठे हो? ऑन आहे. ऑन आहे. ऑन आहे म्हणजे आपल्या इकडे गॅस सप्लाय चालू आहे. हे काय आपल्या घरामध्ये लिकेज नाही. आपल्याकडून दुर्लक्षित होऊन ते काय हां. झालं? विजलेलं आहे. हो. आपल्या घरामध्ये काय होणार आहे? हे जर का विजलं असेल, जर का विजलं तुमच्या घरामध्ये जर का ट्रिप व्हायला लागलं तर तुम्ही स्वयंपाक कसं बनवणार? बरोबर. हे फक्त आपलं दुर्लक्ष पण आहे. पण दुर्लक्ष झालं तर एका मिनिटामध्ये केवढं बरं ते सर्वांना माहिती आहे. हो. बरोबर. तसं जर का 5 ते 10 मिनिटं तुमच्या घरामध्ये लक्ष काय होणार हो? स्फोट होणार. 5 ते 10 मिनिटं आपण असं चालू ठेवून पाहूया काय होतंय बघूया. अशीच एक सत्य घटना तुम्हाला सांगतो. नाशिकमध्ये सिंधी शिक्षिका मॅडम होते. त्यांच्या घरामध्ये 6 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची मुलगा होता. 2 मुलं लहान होती. दूधवाल्याकडून दूध घेतलं, सगळे होते गरम करण्यासाठी ठेवून दिलं. लहान मुलं खेळता घेता बाहेर जातो म्हणून घरात दरवाजा लावून गेले. तेवढं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या बहिणीचा फोन आला. माहेरचा फोन आहे म्हणलं 5 मिनिटामध्ये बोलणं उरकतंय का? बाल्कनीमध्ये गेल्या निवांत गप्पा मारतो बसले. त्यांच्या गप्पा रंगल्या. पण जाता जाता त्यांनी काय केलं? बाहेर येतील बाल्कनीमध्ये मुलं दंगा करत होती. दरवाजा देखील ओढून घेतला बाल्कनीचा. 20 ते 25 मिनिटं त्यांच्या गप्पा रंगल्या. त्याला त्यांचं बोलणं संपलं. त्याला त्यांनी फोन ठेवला. त्यांच्या माइंडमध्ये एक कल्पना आली की त्यांनी काय सगळं होतं ठेवून दिलं. काय ते ठेवलं होतं. बळ जाऊन पाहतात तर काय दुधानं त्यांच्या कामात काम करून ठेवलं. पूर्ण घरभर गॅस गळती झाली होती. मॅडमांना पूर्ण घरभर वास येत होता. मॅडम घाबरल्या. कोणतीही महिला असेल तर पहिल्यांदा घाबरून जा. पण मॅडमांना तेवढं नॉलेज होतं. त्यांनी काय केलं? पहिल्यांदा आपलं रेग्युलेटरचं बटन बंद केलं, सिगरेटचं बटन बंद केलं. आता गॅस सप्लाय तर बंद झाला पण पूर्ण घरभर गॅस गळती झाली होती. वास तर खूप येत होता. त्यांनी काय केलं? प्रथम उपचार त्यांनी दारं खिडकी ओपन केली, जे आपण देखील करायचं. पण तरी देखील पूर्ण घरभर वास येत होता. त्यांना माइंडमध्ये कल्पना आली एक जर चूक झाली आपल्या घरामध्ये तर 100% दुर्घटना होणार आहे. त्यासाठी त्यांच्या माइंडमध्ये कल्पना आली आणि ती कल्पना करण्यासाठी ते गेल्या, ते चूक करून बसल्या. ती चूक आपण देखील आपल्या घरामध्ये करू शकतो. अशी काय चूक केली असेल की त्यांच्या घरामध्ये दुर्घटना झाली? लाईट लावली असेल. फॅन लावला. बरोबर. फॅन लावला. फॅन म्हणजे काय? त्यांच्या माइंडमध्ये कल्पना आली की आपण फॅनचं बटन चालू करूया. फॅनच्या हवेने काय होईल? वार झालं उलट. गॅस काय असतो? हवेपेक्षा जड असतो. पसरला तर सुरुवातीला जमीन लेवलला पसरतो. पाहिला किंवा व्यक्ती जर का भाजली असेल, कोणी पाहिलं असेल, पायापासून छातीमधून भाजलं असतं. तोंडाकडून चांगला बोलत असतो. त्यांनी जसं फॅनचं बटन चालू केलं पूर्ण घरभर गॅस गळती झाली होती. बरोबर. लाईटच्या बटनामध्ये देखील काय असतं? स्पार्किंग असतं. आपल्या पासबुकच्या पाठीमागे देखील एक नियम लिहून जर काय गॅस गळती झाली तर लाईटचं बटन चालू किंवा बंद करू नये. चालू असेल तर चालू ठेवायचं, बंद असेल तर बंद ठेवायचं.
पण त्यांनी जसं त्यांचं बटन चालू केलं, स्पार्किंग आणि गडबड झाले, गॅस गळतीचा दोन्ही संपर्क आला, एवढा मोठा स्फोट झाला. तिथे त्या लहान मुलं मॅडम जागा होते तिथे. टाकी उडून 2 मजले वरती गेली, तिथे जे आजी आजोबा होते ते देखील त्याच्यामध्ये दाखवण्यात काम. तर मला सांगा, ते मॅडमने मुद्दामून केलं का हो? आम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सर्व्हिससाठी जेव्हा गेलो त्याला त्या ठिकाणी त्यांच्या मावशीचे पुढे उचलत चालले. सांगायचं खस्ताना दुर्घटना होऊन बसते, स्फोट घडतो. तर सांगायचं मध्ये काय एवढा वेळ जाता आपण चालू ठेवलेला आहे, वास येतो का कोणाला? हो येतो. जिथं पण तो वास येतो तिथं पण भडकलं पाहिजे. तिथं जर का लाईटर मारला तर होय लाईटर मारूया का? मारा मारा मारू का सर लाईटर? तिथं पण तो वास येतो. काय होतं? काय नाही पेटते का? नाही ठीक आहे. हवेपेक्षा जड असतं खाली कुठे पेटते का? हवे ओपन प्लेस आहे, इथे कुठं तर पेटलं पाहिजे. हे एवढं तर पसंत असेल, इथे कुठे पेटते का? नाही पेटते का? सांगायचं म्हणजे काय, तुमच्या घरामध्ये 5 बर्नर शेगडी असेल, 5 बर्नर जर विजली असतील आणि इथं जर अशी मेणबत्ती जर लावून ठेवली तर सुद्धा तुमची इकडे कॅप्चर करते का? तुमची मेणबत्ती होते पण तरी सुद्धा इकडे कॅप्चर करते. एवढ्या जवळच पेटत नाही तर तुमच्या घरामध्ये दिवा अगरबत्ती पंचित सगळं लांब. पण किती जवळ पेटते आपण पाहूया. इथे कुठे पेटते का? नाही इथे कुठे? नाही इथे कुठे? इथे कुठे? कुठे पेटलं? बर्नरवर त्याच्या पूर्ण 1 इंचाजवळ जो पण लायटर मारला नाही तोपर्यंत पेटलं का? आत केवढं पेटलं? जेवढं विजलं होतं तेवढंच का? झाला कुठं भडका? नाही नाही. असं पण आपल्या कामात सुरक्षा करण्याचं काम करतोय. बरं जर आपल्या घरामध्ये आता गॅस सिलेंडर पूर्ण प्रेशरने लिकेज जर का आला, असं एक दुर्घटना आपल्या सातारामध्ये कोणता असेल तर तिथे देखील दत्तमध्ये एक घटना घडली होती. त्यांचा तिथे काय झालं, त्यांचा जो सिलेंडर होता पूर्ण प्रेशरने लिकेज होता. प्रेशरमुळे काय झालं, त्यांचा रेग्युलेटर काय होता चालूमध्ये उडून पडला. जसं त्यांच्या कमर्शियल लाईनची सगळी होती जागेवर सिलेंडरनं काय केला, आग पकडला. ब्लास्ट झाला, लागोपाठ 5 ते 6 ते 10 टाक्याचा ब्लास्ट झाला. जसा ब्लास्ट झाला तिथे गोंधळ उडाला, तुडवूनच जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तसं जर काही तर चालूमध्ये आपण रेग्युलर जर का चालूमध्ये काढला तर झाला कुठं बेफायर? नाही प्रेशर तर निघाला इथे हो, बरोबर. हो. झाला कुठं बेफायर? इथे कुठं पेटतंय का? अशा पण आपल्या कामात सुरक्षा करण्याचं काम करतोय. माहिती समजली का? माहिती आवडली? Yes. त्या माहिती समजली असं समजतो आणि एक अहवालासाठी तुम्हाला प्रश्न विचारतो. जिथे जिथे आपल्या सोयीसाठी आपल्या या गॅस प्रणालीचा आपल्या घरामध्ये किंवा कुठे वापर करतो तिथे असं गॅस डिव्हाइसचं बसलं पाहिजे का नाही? हो बसलं पाहिजे. कारण की आपल्या कुटुंबाची सुरक्षा करण्याचं काम करतो. तर याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी जास्तीची माहिती देतो. ते पेटत का नाही? कारण की ते प्रेशरवरती काम करतं. आता इथे जे आपलं 160 प्रेशर देत होतं बरोबर, आपलं जे विजलं त्याच्यामधून सुद्धा ते काय करतं 80% रिड्यूस करतं, पाठीमागं पाठवतं आणि 20% आपल्याला नाकावाटे वास येतो. म्हणजे आपल्याला स्मेल येईल की समजेल की आपल्या घरामध्ये लहान मुलांनी किंवा आपल्यावर चुकून बटन चालू राहिले. जो पण तुम्ही तिथं जाऊन जवळ लाईटर मारत नाही किंवा ते बटन बंद करत नाही तो पण कोणत्याही प्रकारचं भडकत नाही किंवा स्फोट वगैरे होत नाही. ते हां मशीन लावलं असतं तर 160 मिळेल. तर हां ते काय होतं आपल्या ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आला तर तो प्रेशर कमी होतो. ओके आता फ्लेम विजली गेली बरोबर, जशी फ्लेम विजली गेली त्याला ऑक्सिजन भेटतं. ऑक्सिजन भेटल्यानंतर त्यानं सेन्स केलं माघारी 80% रिड्यूस करा. तुमच्या घरामध्ये सुद्धा कितीतरी वेळ आपण 2 तास चालू ठेवला तर तेवढा येणार नाही. तुम्ही रेग्युलेटर लावून फक्त 2 मिनिटं चालू ठेवा, मला लगेच. आता एवढा वेळ चालू होतं किती वास आला 100%. अर्धा रेग्युलेटर लावून फक्त तेवढं नाही, त्याच्या फक्त 1 मिनिटं ठेवा. त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला जास्त माहिती देतो. आपण जे घरामध्ये सूर्यकांत शेगडी वापरतो, पाईप रेग्युलेटर सुद्धा आपल्याला एजन्सी तर्फे दिले जातं त्यावेळेला आपण नवीन कनेक्शन घेतो. नाही, एवढं नुकसान नाही होणार. मेड इन इंडिया 18 वर्ष पेटंट घेतलेलं आहे, नामांकित आहे, ARI टेस्टेड आहे. ARI टेस्टेड झाल्याशिवाय गव्हर्नमेंटची आपली बस सुद्धा रोडवरती धावू शकत नाही. त्या कंपनीमध्ये आपलं टेस्टिंग होऊन आलेलं आहे. आता तुमच्या सुरक्षेसाठी त्याच्यावरती गॅरंटी वॉरंटी देखील दिलेलं आहे. आपल्या घरामध्ये आपण
स्मार्टफोन किंवा 1 ते 1.5 लाखाचा आयफोन जो आपण यूज करतो त्याच्यावरती किती वॉरंटी गॅरंटी दिली असतो? 1 वर्ष, जास्तीत जास्त 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष. आपल्या घरामध्ये सोनी कंपनीचा टीव्ही असतो बरोबर, LED सर्वांच्या घरामध्ये टीव्ही असतो, त्याच्यावरती किती वर्ष वॉरंटी दिली असते? 1 ते 1.5 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष बरोबर. गॅरंटी असते का वॉरंटी असते सर? वॉरंटी म्हणजे ते काय असतं, काही बिघाड जातात रिपेअर करून देण्याचं काम करतात, पण आपल्या मशीनवरती 1 नव्हे 2 नव्हे पुरेपूर 5 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी दिलेली आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्याकडून काही खराब झालं किंवा कुठलं तरी सुद्धा तुम्हाला 5 वर्ष पण रिप्लेस करून दिलेलं नवीन फेस टू फेस बदलून देण्याचं काम करणार आहे. आता जर गॅरंटी वॉरंटीबद्दल, पण याच्यावरती तुम्हाला जरी काय हे मशीन बसवलं तरी सुद्धा काही दुर्घटना झाली तरी सुद्धा तुम्हाला याच्यावरती काय क्लेम देखील देण्याचं काम केलेलं आहे. तसं आपलं जे गॅस सिलेंडर असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक इन्शुरन्स क्लेम दिलेला आहे. कोणाकोणाला माहिती आहे याच्यावरती इन्शुरन्स क्लेम दिलेला आहे? माहिती आहे कोणाला? किती लाखाचा असतो माहिती आहे का? 40 बरोबर, 40 ते 45 लाखाचा ह्याच्यावरती इन्शुरन्स दिलेला असतो. पण आता पण जिथे ते स्फोट झालेले आहेत असं कधी न्यूजमध्ये ऐकलं का त्यांना तो क्लेम लागू झाला? ऐकलंय का? नाही. एकही बातमी तुम्हाला सापडणार नाही, कारण की ह्याच्यावरती नियमन अटी एवढे दिलेत की त्यामध्ये पहिले जर का नियमन अटी जर का पाहायचं म्हटलं, आपला रेग्युलेटर पाईप 3 ते 5 वर्षाला चेंज केलेला असतो का? जरी चेंज केलं तर त्याची नोंद असते का आपल्या पासबुकवरती असते का? नाही. असं 10 ते 15 प्रकारच्या अटी आपल्या गॅस सिलेंडरवरती दिलेल्या आहेत. पण हे जर मशीन आपल्या ह्याच्यावरती देखील काहीतरी नियमन अटी पाहिजेत बरोबर, ह्याच्यावरती देखील आपल्याला क्लेम दिलेला आहे. तो किती आहे? तसं ह्याच्यावरती जो क्लेम दिलेला आहे तो आपल्याला कोणाला लागू होत नाही, त्यांनी देऊ किंवा न देऊ. पण आपलं मशीन जर का बसलं असेल तर ह्याच्यावरती देखील काय सुरक्षेसाठी तुमच्या जास्तीच्या सुरक्षेसाठी एक इन्शुरन्स विमा दिलेला आहे. 1 कोटीपासून 15 कोटी पण हा एका दोघांचं कोणाचाही नसून हे जर का गॅस सिलेंडर फुटलं तर किती मोठं नुकसान होतं सर्वांना माहिती आहे. आसपासच्या लोकांना देखील नुकसान होतं. तर हा युनिव्हर्सल विमा दिले, ज्यांचं नुकसान होईल ते ह्याच्यामध्ये भरून देण्याचं काम करणार आहे. हा जो इन्शुरन्स आहे ICICI लोंबार्ड आणि द न्यू इंडिया हे 2 कंपन्या हा इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात. आता हे जर एवढा मोठा क्लेम देण्याचं मागचं कारण काय आहे? कारण की हे जे मशीन आहे ह्याच्यावरती देखील काहीतरी नियम आणि अटी असतील. ह्याच्यावरती फक्त एकच नियम आहे, हे मशीन फक्त तुमच्या टाकीवरती बसलेलं असलं पाहिजे. हे जर का मशीन बसलेलं असेल तर आता सर्वांनी लाईव्ह डोळ्यानं पाहिलं कोणत्या प्रकारची दुर्घटना घडेल का? आतापर्यंत रेस्टॉर कुठेही दुर्घटना झालेली नाही. ही एक प्रकारची लॉटरी आतापर्यंत कोणाला लागली नाही, इथून पुढे देखील कोणाला लागणार नाही. हे जर आपलं इन्शुरन्स बद्दल ह्याच्यावरती आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, ह्याच्यावरती ह्याची प्राईस आहे तरी आहे किती बरोबर. 70% रेशो आहे. 70% सर्वे हा एजन्सीतर्फे लागू होतोय आणि 30% सर्वे अंतर्गत जे आता तुम्हाला आम्ही जे माहिती देतो हा 30% सर्वे हा आमच्याकडे लागू होतोय. जे 70% सर्वे अंतर्गत ज्यावेळेला तुम्हाला कंपल्सरी होणार 2027-28ला त्यावेळेला ते आमच्यासारखी माहिती देत बसणार आहेत का? ते एवढंच सांगणार असं अशी मशीन आहे, बसवा. नाही बसवलं तर तुम्हाला टाकी देखील प्रोव्हाइड करणार भेटली जाणार नाही. आणि 30% सर्वे अंतर्गत जे आम्ही तुम्हाला माहिती देतो त्यामध्ये सर्वांना समजतं की काय वर्क करत आहे. त्यानंतर 70% सर्वे अंतर्गत ज्यावेळेला तुम्हाला कंपल्सरी होणार 2027-28ला त्याचे एक मार्जिन म्हणून त्यांचं जे काय वाहतूक खर्च असेल त्याची सर्व किंमत पकडून त्याचं ते किंमत ठेवलेलं आहे 4,999. 1 रुपया कमी 5,000. ही किंमत तुम्हाला 2027-28 3 ते 4 वर्षांनंतर कशी वाटते? जास्त वाटते, कमी वाटते, बरे वाटते? जास्त वाटते. जास्त वाटते. पण एक सामान्य कुटुंब जरी असेल तर एका वेळेस 5,000 इन्व्हेस्ट करणं कोणाला शक्य नाही. पण सांगायचं म्हणजे काय, आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने खरंच जास्त आहे का जास्त? पण सांगायचं म्हणजे काय, आपण घरामध्ये जेवण बनवतो ताई नकळत फोड जर आपल्या तव्यावरनं गेलं तर कसा चटका बसतो आणि त्याचा फोड किती येतो? 2 ते 3 मिनिटामध्ये फोड येतो. 2-3 दिवस त्याची वेदना लागते. पण ते जर का 15 ते 20% जर का आपल्याला भाजलं तर 5,000 ओळखणार आहे का? नाही. पण 5,000 खरंच जास्त असतं आपल्या सेफ्टीच्या दृष्टीनं. पण ही किंमत कधी ज्यावेळेला कंपल्सरी होणार आहे त्यावेळेस. पण 30% सर्वे अंतर्गत तुमचं बेनिफिट काय होतं तर हे जे तुम्ही वेळ तुमचा जो बहुमूल्य वेळ देत आहे त्या बहुमूल्य ह्याच्यामध्ये सर्वे अंतर्गत तुम्हाला 50% सबसिडीवरती देण्याचं काम करतो. म्हणजे 5,000मध्ये 50% सबसिडीमध्ये आता किती झाली किंमत? 2,500. आता 2,500 खरंच जास्त आहे का? कारण की आपण सहज मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत कुठे हॉटेलला जर का जेवायला जातो किती खर्च येतो? किती येतो? 3,000 ते 4,000 रुपये येतो बरोबर. तसं याच्यावर तुम्हाला 5 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी आणि ह्याची लाईफ देखील 30 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे 5 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी आणि 30 वर्ष लाईफ. 2,500 हे जे मशीन आहे खरंच आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने सुरक्षेसाठी खरंच जास्त आहे का?
नाही फक्त हे मशीनच नव्हे तर तुम्हाला 2 वस्तू गिफ्ट स्वरूपामध्ये देखील देण्याचं काम केलेलं आहे. टीव्ही फ्रीज वगैरे काही दिलेलं नाही. एक सुरक्षा पाईप आणि एक वॉटरप्रूफ सूर्या कंप्रेसर लायटर देण्याचं काम केलेलं आहे. आता हे जो सुरक्षा पाईप देण्याचं का कारण आहे कारण की बऱ्याच लोकांचा पाईप जो असतो वर्षानुवर्ष एकच पाईप वापरत असतो. किचन बेडच्या पाठीमागून त्याच्यावरती चिरा बॅकअप पडलेले असतात. आपल्याकडे त्याच्याकडे लक्ष देण्याचा वेळ नसतो. पण सांगायचं म्हणजे काय आपण याच्याकडे लक्ष देऊ आणि आपला पाईप देखील आपण चेंज करून घेऊ. यासाठी तुम्हाला हा पाईप तुम्हाला गिफ्ट स्वरूपामध्ये देण्याचं काम केलेलं आहे आणि एक वॉटरप्रूफ लायटर दिलेलं आहे. घरामध्ये आपला लायटर जो असतो पाण्यामध्ये पडल्यानंतर काय होतो ठिणगी येत नाही. घरामध्ये पेटत नाही. हा वॉटरप्रूफ सूर्य कंपनी लायटर पाण्यामध्ये काढून जर स्पार्क केला तर देखील तुम्हाला स्पार्क देण्याचं काम करणार आहे. आणि गिफ्ट स्वरूपामध्ये असलं तसं सुद्धा तुम्हाला याचे 2 ते 3 महिना रिप्लेसमेंट गॅरंटी दिलेली आहे. अशा प्रकारे 2.5 मध्ये या सर्वांतर्गत हा तुम्हाला संच दिला जातो. जर का कोणाला खरंच घ्यायची इच्छा झाली असेल तर सरांकडे नावं देऊ शकता आणि काय प्रश्न जर का असतील मनामध्ये तर ते तुम्हाला नक्की तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. जे सोसायटीचे जेवढे सदस्य आहेत सर्वांच्यावर तुम्ही आतापर्यंत बहुमूल्य जो वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. विक्रेता हा उद्देश नाही ज्यावेळेला कंपल्सरी होणार आहे त्यावेळेस सर्वांनी याचा स्वीकार करा. आणि जर का खरंच कोणाला स्वतःचं कुटुंब जर का सुरक्षित करण्याची इच्छा जर का झाली तर सांगण्यात नाव द्या. काय प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि सर्वांचा वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. हाँ हाँ सर जो आपका जो एजेंसी रहेगा ना भारत इंडिया आणि इन तीनों एजेंसी के गॅस पाईपलाईनचं वेगळं.